नमस्कार. आज हा माझा पहिला ब्लॉग आहे. त्यामुळे थोडं ॲडजस्टमेंट करा. थोड्या चुका होऊ शकतात, कालांतराने मी ह्या चुका सुधारेल. पण आज आपण आलो आहेत औरंगाबाद केव्ज इथे. औरंगाबाद केव्ज हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. जरी शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं असलं तरी ह्या केव्जचं नाव अजूनही औरंगाबाद केव्जच आहे. तर आपण आता या ठिकाणी आहोत. तुम्ही माझ्या मागे बघत आहात, इथून केव्जला चालू होते. मागे एंट्री पॉईंट आहे, तिथून आम्ही असं चलत आल्यावर केव्जला इथून स्टार्टिंग होती. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं 6, 7, 8, 9, 10 अशा लेण्या बघायला भेटतील. तिकडं त्या साईडला बुद्धा लेणी आहे, तिकडं तुम्हाला 1 ते 5 अशा लेण्या बघायला भेटतील. आणि आता आपण आतमध्ये जाऊ आणि लेण्या बघू. आपण सध्या औरंगाबाद केव्जमध्ये आहोत आणि या ठिकाणी केव्ज नंबर 6 लेणी नंबर 6 आहे. आपण बघू. चला. या ठिकाणी आपण बघत आहोत लेणी नंबर 6 आहे. सहा पहिली. आता लेणी क्रमांक 7 या ठिकाणी आपण घेऊन जातो. चला. आपण लेणी क्रमांक 7 समोर उभा आहे. आता आपण लेणी क्रमांक 7 घेऊ. आपल्या समोर आहे लेणी क्रमांक 7. आपण लेणी क्रमांक 9 मध्ये आहोत. आता तुम्हाला लेणी क्रमांक 9 दाखवतो. या ठिकाणी आपण शेवटच्या पॉईंटला आलेलो होतो. इथून दुसरा रस्ता आहे. इथं लेणी क्रमांक 10 आहे. आता आपण लेणी क्रमांक 10 बघू. चला. लेणी क्रमांक 10 एवढं काही स्पेशल वाटत नाही, पण ठीक आहे. तुम्हाला दिसलं असं स्क्रीनवर. आपण या ठिकाणून असं वरती गेलो होतो, आपण दिसला स्क्रीनवर, आणि वापस तिथून आपण खाली आलो होतो. तर शेवटला लेणी क्रमांक 10 होतो, तिथून आपण खाली आलो होतो. परत लेणी क्रमांक 8. आपण या ठिकाणी लेणी क्रमांक 8 समोरच आलो होतो. बऱ्याच लोकांना हे लोकेशन माहीत नाही आहे. म्हणजे सगळ्यांना अजंता एल्लोरा माहिती आहे, पण इथले जे प्रॉपर येतं त्यांना हे लोकेशन चांगली माहिती आहे. आपल्याला इथं जास्त गर्दी नाही दिसत आहे, एकदम नॉर्मल आहे. कुठंच मला असं गर्दी दिसली नाही आल्यापासून. या ठिकाणी असं सुंदर असं निसर्गाचं वातावरण आहे. पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतोच आहे मागून. आणि तुम्ही आज आपण इथं 5 वाजता आलो होतो, तर 6 वाजता सगळं बंद होतं. आपल्याला जास्त वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे आपण आता लगेच निघतो. इथं 5:40 झाले तर. पण इथं जवळपास 6, 7, 8, 9, 10 अशा लेणी येतं. जर तुम्हाला 1 ते 5 जर लेणी बघायचे असेल तर तुम्हाला तिकडं बुद्धा लेणीला बघता येतील. पण आता वेळ नाही आहे. आता 6 वाजत आले तर. आणि आता आपण निघायच्या मार्गावर येतो. तुम्ही बघत आहात आता आमचं सगळं झालं आहे. आणि खूप असं सुंदर असं वातावरण इकडं. खरं सांगतो, आत्ताचे 5:30, 6 वाजत आले तर, पण एवढं भारी वाटतंय. जर तुम्हाला तुमचा टाईम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता.